उन्हाळा लागला की मस्तपैकी असं थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं ना, पोटालाही थंडावा मिळण्यासाठी. तर बघा आज आपण मस्तपैकी हे कैरीचं पन्हं बनवलेलं आहे. हे आपण बिलकुल साखर न वापरता मस्तपैकी आरोग्यदायी असं पोटाला थंडावा मिळण्यासाठी, शरीर एकदम उन्हामुळे तापलेलं असेल तर पोटात जर थंडगार एक पेय गेलं तर खूप छान वाटतं आपल्याला. तर व्हिडिओला स्किप नका करू. तर बघा आपण बघूया याची कृती. तर ह्याच्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे. ही कैरी आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये मी ही वाफवून घेणार आहे. थोडंसं मी पाणी टाकणार आहे आणि ह्या एक कैरीला मी वाफवून घेणार आहे. तुम्हाला जास्त बनवून ठेवायचं असेल तुम्ही जास्त कैऱ्या वापरल्या तरी चालेल. तर मी ही कैरी आता वाफवून घेत आहे. ह्या प्रकारे बघा कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये आपली ही कैरी मस्तपैकी अशी वाफवून घेतलेली आहे मी. आता ह्याला थंड करून घ्यायचं आणि ह्याचं जे वरचं कवर आहे बघा आपोआप निघतं. आपण कैरी शिजवून घेतली तर हे कवर डायरेक्ट निघतं बघा ह्या प्रकारे. असं आपण कवर काढून घ्यायचं कैरीचा. आता हा कैरीचा जो पल्प आहे तो आपण असा हाताने मॅश करून हा सगळा कैरीचा जो गर आहे तो सगळा असा हाताने काढून घ्यायचा. तर ह्या प्रकारे मी काढून घेत आहे बघा. तर असा कैरीचा गर आपण सगळा काढून घेतलेला आहे. आता ह्या एका कैरीसाठी मी 1 वाटी असं किसलेला गूळ घेतलेला आहे. चिरलेला असा गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ पूर्णपणे आपल्याला या गरामध्ये मस्तपैकी असं एकजीव मेल्ट करून घ्यायचा आहे पूर्णपणे. आणि थोडीशी मी वेलची पावडर वापरलेली आहे, अर्धा चमचा. छान लागते वेलची पावडर या पन्ह्यामध्ये. तर बघा आता आपला गूळ असा आपण मेल्ट केलेला आहे, पण थोडेसे असे आपल्याला तुकडे दिसत आहेत. तर ह्याच्याकरता मी काय करणार आहे, थोडंसं मिक्सरमध्ये मी ह्याला फिरवून घेणार आहे. म्हणजे काही कैरीचे तुकडे किंवा गुळाचे तुकडे जर राहिलेले असतील तर ते सगळे एकजीव मिक्स होऊन जातील, मेल्ट होऊन जातील ह्या गरामध्ये. तर ह्या प्रकारे आपण सगळा कैरीचा गर आपण मिक्सरमध्ये असा फिरवून घेऊया. आणि छान असं तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता एका काचेच्या बरणीत किंवा एका काचेच्या बाउलमध्ये. फ्रीझरमध्ये जरी ठेवला तरी हा टिकून राहतो आणि जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतील किंवा तुम्हाला स्वतःलाही कैरीचं पन्हं प्यावंसं वाटेल तर त्या वेळेला तुम्ही हे पिऊ शकता. तर बघा ह्याच्यासाठी मी हा मसाला एक तयार केलेला आहे. एक थोडासा चाट मसाला, चवीनुसार असं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट असं आपण ग्लासाला असं वरतून असं लावून घेऊया थोडंसं डेकोरेशनसाठी. आणि जेव्हा आपण पन्हं प्यायला घेऊ ना त्या वेळेला थोडीशी टेस्ट पण अशी छान लागते. तर बघा आता आपण जे कैरीचं म्हणजे पल्प बनवून घेतलेला पन्ह्याचा, आता आपण पन्हं बनवून घेऊया. तर ह्या प्रकारे आपण 1 चमचा आपण पल्प घेतलेला आहे तो 2 ग्लासमध्ये आपण बनवून घेत आहोत. तुम्हाला किती बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता हा पल्प. तर आता फ्रीझरमधलं थंड पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे. थोडंसं चवीनुसार मी मीठही टाकलेलं आहे. आता आपण फ्रीझरमधलं थंडगार एकदम चिल्ड पाणी वापरणार आहे. तुम्हाला बर्फ वापरायचा असेल तरी तुम्ही बर्फ टाकूनही पिऊ शकता, खूप छान लागतं. आणि थोडीशी पुदिन्याची पानं हाताने अशी कुस्करून जरी ह्याच्यामध्ये टाकली तर खूप छानच चव येते. तर ह्या प्रकारे बघा आपण पन्हं तयार करून घेत आहोत. तुम्ही हे पन्हं म्हणजे जे आपण पल्प बनवलेला आहे तो फ्रीझरमध्ये ठेवून हा टिकून राहू शकतो. जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल त्या वेळेला तुम्ही हे कैरीचं पण या प्रकारे या पद्धतीने बनवून पिऊ शकता जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा. तर बघा मस्तपैकी थंडगार असं कैरीचं पन्हं आपण बनवून घेतलेलं आहे. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला त्याकरता एक लाईक जरूर करा आणि एक छानशी कमेंट टाका. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी